धमकी दिल्यामुळे विरोधकांच्याकडून टीका केली जाते। महिला बरोबर नाही ना। चोरीचं काम कोणी करत असेल, चुकीचं काम करत असेल आणि एखाद्या अधिकाऱ्याने त्यावर कारवाई केली असेल तर त्याला दम देणं म्हणजे सत्तेचा दादागिरीने उपयोग करणं आहे। सत्ता मिळाली यासाठी नाही की चोरांना तुम्हाला मदत करण्यासाठी। आणि अधिकारी प्रामाणिकपणे जर काम करत असेल, पोलीस अधिकारी त्याचं कर्तव्य पार पाडत असेल तर त्या कर्तव्यामध्ये अशा पद्धतीनं दबाव टाकून धमकावून त्याला त्याच्या कर्तव्यापासून दूर करणं म्हणजेच हे लोकशाहीला मानत नाहीत, यांचा लोकशाहीवर विश्वास नाही। हे दादागिरीने आणि हुकुमशाहीने कारभार चालवू शकतात। मन वाटेल त्या पद्धतीने आम्ही काम करू अशी भूमिका यांची यातून दिसते आहे। नाही, सत्तेचा माज तर प्रत्येकाला झालाय। तो माज इतका आहे की तो ओसंडून वाहताना दिसतोय। त्यांना सत्ता म्हणजे आता असं वाटायला लागले की मालक सत्ता ही सेवेसाठी होती, पण सत्ता आता या लोकांना महायुतीच्या सरकारला मालकी हक्काने मिळाल्यासारखं वागतंय। आम्ही मालक आहोत, तुम्ही सगळे नोकर आहात आमचे, तुम्ही आमचे सेवक आहात। अरे ही कुठली पद्धत आहे? आणि म्हणून तो माज तर बोलण्यातून दिसतोच आहे। राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात की आरक्षण जे दिलेलं आहे ते मराठा समाजाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे यांना खरंच श्रेय दिले जाते। मराठा समाजाला ओबीसीला आरक्षण दिलं ते बरोबर आहे। विखे पाटील यासाठीच म्हणतात की उद्या अंगलट आला तर माझ्यावर येऊ नये, त्यांच्या बला त्यांच्यावर जावी आणि मी मोकळा व्हावा, ही त्यांची भूमिका आहे।